प्रभाग क्रमांक 20 मधील नगरसेविका अश्विनी कोळी यांचं जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह. माजी नगरसेविका स्वाती पारधी यांचा गंभीर आरोप. प्रभाग क्रमांक 20 मधील नगरसेविका अश्विनी कोळी यांच्या अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्राबाबत माजी नगरसेविका स्वाती पारधी यांनी गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. अश्विनी कोळी यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा दावा करत त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे यासाठी स्वाती पारधी यांनी 23 जानेवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे अधिकृत तक्रार अर्ज दाखल केला आहे. मात्र इतक्या दिवसानंतरही संबंधित विभागीय अधिकाऱ्यांकडून या तक्रारीवर कोणतीही सुनावणी किंवा कारवाई करण्यात आलेली नसल्याचे आरोप करत स्वाती पारधी यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की अश्विनी कोळी यांच्या कुटुंबातील आजोबा, वडील तसेच इतर नातेवाईकांचे जात प्रमाणपत्र यापूर्वी रद्द करण्यात आले असल्याची माहिती आहे. त्याशिवाय अश्विनी कोळी यांनी राष्ट्रवादी पक्षासह प्रशासनाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची माहिती आमदार इद्रिस नायकवडी यांनाही असून ते संबंधितांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप स्वाती पारधी यांनी केला आहे. दरम्यान विभागीय कार्यालयाकडून योग्य न्याय न मिळाल्यास न्यायालयीन लढा देण्याचा इशारा स्वाती पारधी यांनी दिला आहे. स्वाती सुरेश पारधी, माजी नगरसेविका, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका. मी जनस्वराज्य पक्षाकडनं निवडणूक लढवत होते आणि त्या निवडणूक लढवत होते. माझ्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अश्विनी कोळी उर्फ अश्विनी कांबळे ह्या निवडणूक निवडून आल्या. त्यांच्याकडं कास्ट सर्टिफिकेट बोगस ST कॅटेगरीचं असल्याने त्यांनी जनतेला पण फसवले आणि पक्षाला पण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पण फसवलं आणि आमदारांना पण फसवले. हे सगळं आमदारांना माहीत असूनसुद्धा आमदारांनी त्यांना तिकीट दिली. जेव्हा मी तिकीट मागायला गेले तेव्हा त्यांनी म्हटले की हा सर्वसाधारण वार्ड पडला आहे, त्यामुळं आम्ही लेडीजला तिकीट महिलेला तिकीट देऊ शकत नाही, आमच्या पक्षाची इज्जत जाईल असं का म्हणले ते. मग हे अश्विनी कोळीला तिकीट देताना त्यांची काही इज्जत वाढली का आमदार साहेबांची? असं का त्यांनी केलं? हे मला त्यांची इज्जत वाढली का? आता विनोद कोळी ही आदिवासी समाजाची नसून सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणी आदिवासी समाज नसल्याने म्हणून 100% मला खात्री आहे की ही अनुसूचित जमातीची ST कॅटेगरीची नाही आहे. म्हणून मी तिच्यावर ते विभागीय आयुक्ताकडं मी त्याची लेखी तक्रार केलेली आहे आणि 23/1/2026ला अर्ज जात पडताळणी विभागाला दिलेला आहे. तर सेवकपद रद्द झाल्याशिवाय मी काही गप्पा बसणार नाही आहे. पुढं लढा मी लढतच राहणार आणि विभागीय आयुक्ताकडनं त्यांचं सगळं आतापर्यंत तिचे वडील, तिचे आजोबा, इतर नातेवाईक यांची कास्ट व्हॅलिडिटी अवैध ठरवलेली आहे जात पडताळणीने. त्यामुळे हिचं कुठलंही हे होऊ नये म्हणून मला न्याय मिळत नाही तोपर्यंत इथून पुढं जोपर्यंत तिचं रद्द होत नाही तोपर्यंत मी हा लढा देतेच राहणार. अश्विनी कोळीचे वडील, आजोबा आणि त्यांचे नातेवाईक त्यांचे सगळे कागदपत्र, डॉक्युमेंट्स मी गोळा केलेले आहेत आणि ते जात पडताळणीने अवैध ठरवलेले आहेत आणि जोपर्यंत अश्विनी कोळीचं पद जात नाही तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही.